उपवासाचे डोसे करण्यासाठी आपण इथे 3 वाट्या भगर, अर्धी वाटी साबुदाणा आणि थोडेसे शेंगदाणे असे 4 ते 5 तासापासून भिजत ठेवले आहे. आता आपण हे सर्व मिक्सरला वाटून घेऊया. हे स्वच्छ धुवून आता मी मिक्सरला वाटत आहे. त्याच्यात आपण थोड्या मिरच्या घालूया. तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाप्रमाणे तुम्ही मिरच्या घालू शकता. आता आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया. आता आपलं सगळी भगर आणि हे साबुदाणा वाटून झाला आहे. याच्यात फार जास्त पाणी नाही घालायचं आहे आणि खूप जास्त घट्ट पण ठेवायचं नाही आहे. असं आपण इडलीच्या डोशासारखं करतो तसं मध्यम असं पीठ तयार करून घ्यायचं आहे. त्याच्यात मी चवीनुसार मीठ घालते आणि हे छान एकत्र करून आपण एक 5 ते 10 मिनिटं ठेवूया. आता यावर खाण्यासाठी मी बटाट्याची जरा ओलसर अशी रस्सा भाजी करत आहे उपवासाची. आता हे भिजूपर्यंत आपण भाजी बघूया. तेल तापून घेतलं आहे बटाट्याच्या भाजीसाठी. आता आपण त्याचे जिरे घालूया. जिरे चांगले फुलले की त्यात तिखट घालायचंय. तिखट मी 1.5 चमचा घेतलंय. तुम्हाला जसं आवडेल तसं तुमच्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आता आपण यात उकडलेला बटाटा घातला आहे. चवीनुसार मीठ घालायचं. थोडंसं पाणी घालूया. आता यातच आपण थोडासा शेंगदाण्याचा कूट घालूया. मला थोडी उकळी येऊन देऊया. थोडंसं उकळायचं आहे. आपल्या बटाट्याच्या भाजीला छान उकळी फुटली आहे आणि रंग पण खूप छान झाला आहे. आपली बटाट्याची भाजी तयार आहे. तर आपण डोसे करायला घेऊया. लोखंडाचा तवा घेतला आहे. तवा मी तापवून घेतला आहे. आता तापवून जरा कमी करायचं तवा आणि त्याच्यावर थोडंसं तेल सोडायचं. तर यावर आपण डोसा घालून घेऊया. डोसा फार मोठा नाही घालायचा आहे. हा डोसा आपल्या डोस्यासारखं मधून असं फिरवायचा नाहीये. असं टाकत जायचा गोल आणि तो एका साईडने पूर्ण शिजून द्यायचा आणि मगच त्याला उलटायचं. आपला उपवासाचा डोसा एका साईडने भाजला आहे. आता आपण त्याला दुसऱ्या साईडने भाजून घेऊया. आता दुसऱ्या साईडने पण मीडियम गॅसवर भाजायचा आहे. फार मोठा गॅस नाही ठेवायचा आणि खूप बारीक पण नाही ठेवायचा. आपला डोसा दोन्ही साईडने छान लालसर भाजला आहे. आता अशाच पद्धतीने आपण सगळे डोसे करून घेऊया. जर तुम्हाला माझी ही उपवासाची थाळी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.